नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल्स फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू युजिंग डिफरन्शिएशन. ठीक आहे. आता बघा, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण कसं काढतो युजिंग डिफरन्शिएशन. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला जे कॅल्क्युलेशन आहे निघत नाहीये, त्यावेळेस आपल्याला न कॅल्क्युलेटर आपल्याकडे नसेल तर आपण कसं डिफरन्शिएशनचा वापर करून आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू शकतो. बघा, तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा. काय तो एफ ऑफ ए प्लस एच. बघा, ए प्लस एच तुम्ही काय करणार, एक्स ला काय म्हणणार ए प्लस एच. आपण ज्यावेळेस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू त्यावेळेस तुम्हाला दोन व्हॅल्यू दिलं जाईल, एक एक्स आणि वाय. म्हणजे एक्स आणि वाय आपल्याला मानावं लागेल. तिथं तुम्हाला एखादी संख्या दिलं जाईल पॉइंट मध्ये, दोन संख्या, तर त्याला एक्स आणि वाय मानावं लागेल. बघा, एक्स जो आहे तुमच्याकडे ए प्लस एच असेल आणि जो वाय असेल तो काय असेल तुमच्याकडे बी प्लस के. ओके, तर तुम्ही कम्पेअर करणार एक्स, एक संख्येला एक्स मानणार, दुसऱ्या संख्येला काय मानणार वाय. आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस पाहूया. आता मानल्यानंतर काय करायचं आपल्याला की बघा, जी संख्या असेल एक त्याला ए प्लस एच, एकाला ए मानायचं दुसऱ्याला एच, नंतर वाय आणि ए. बघा, मग काय म्हणणार तुम्ही, एक फंक्शन मानून घेणार, कम्पेअर करणार एफ ऑफ एक्स. बघा, पहिली कंडिशन काय तुमच्याकडे, फंक्शन कम्पेअर करून घेणार. फंक्शन कम्पेअर केल्यानंतर बघा तुम्हाला इथून काय ए ची व्हॅल्यू भेटलेली आहे, एच ची व्हॅल्यू भेटलेली आहे, बी ची आणि के ची व्हॅल्यू भेटलेली आहे. तर पहिलं काय करणार, हा एफ ऑफ एक्स वाय भेटल्यानंतर तुम्ही काय करणार एफ ऑफ ए कॉमा बी. बघा, ए ची व्हॅल्यू इथं आहे तुमच्याकडं आणि बी ची पण व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तिसरं काय करणार तुम्ही एफ एक्स काढणार ऍट अ पॉइंट काय एक्स कॉमा वाय वर, आणि पुट काय करणार बघा एफ एक्स ऍट ए कॉमा बी. नंतर तिसरं तुम्हाला काय काढायचं एफ वाय काढायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, आणि व्हॅल्यू पुट करून द्यायचं. म्हणजे काय एफ वाय ऍट ए कॉमा बी. आता या फॉर्म्युल्यामध्ये बघा तुम्हाला हा जो आहे काय तुमच्याकडे एक्स आणि हा काय असेल वाय. ठीक आहे. ए कॉमा बी आपण व्हॅल्यू कम्पेअर करून काढलेला असेल. बघा, पहिली ए कॉमा बी ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. दुसरा एच ची व्हॅल्यू तुम्हाला इथं आलेली आहे. बघा, एच ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर एफ एक्स ए कॉमा बी काढलेला आहे. के ची व्हॅल्यू बघा इथून के ची भेटेल आणि एफ वाय ए कॉमा बी. अशा पद्धतीने आपल्याला फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. काय एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, याला काय म्हणतो आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफ ऑफ ए कॉमा बी प्लस एच इंटू एफ एक्स ए कॉमा बी प्लस के एफ वाय ए कॉमा बी. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल पाहूया. बघा, आता पहिला एक्झाम्पल या. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिसतं तुम्हाला की 3.9 चा स्क्वेअर अँड इंटू 2.05 प्लस 2.05 चा क्यूब. बघा, आपल्याकडे मॅक्सिमम दोनच व्हॅल्यू भेटते इथं, एक तर 3.9 आहे आणि दुसरे आहे 2.05. आता मी काय करणार याच्यामध्ये की एक एक्स जो आहे तुमच्याकडे, एकला एक्स मानला, एक्स इक्वल टू पहिला कोणत्या संख्येला एक्स माना, दो. आपल्याकडे दोनच व्हॅल्यू आहे, किती 3.9 ला मी एक्स मानलं, अँड दुसरी बघा दुसरी जी उरलेली आहे त्याला काय मानलं वाय 2.05. ठीक आहे. आता बघा मला काय करायचं आहे की एक्स इक्वल टू काय राहतो, पहिलं एक्स इक्वल टू काय राहतो तुमच्याकडे ए प्लस एच राहतो आणि वाय इक्वल टू काय राहतो बी प्लस के. बघा, आता मी एक एक व्हॅल्यू काढून दाखवतो तुम्हाला या क्वेश्चन मध्ये डिटेल मध्ये. आता मला काय करायचंय बघा, फंक्शन बनवायचं आहे. तर फंक्शन कसं बनवणार की हा जो बघा हा पहिला आहे 3.9 ला काय म्हटलंय मी एक्स. ओके, आणि त्याचा काय स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा 2.05 ला काय म्हटलं मी वाय. बघा इंटू वाय प्लस ला प्लस, परत इथं 2.05 ला काय म्हटलंय मी वाय, त्याचा काय आहे क्यूब. मग तुमच्याकडे हा फंक्शन बनला एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू दिस. हा झाला तुमच्याकडं फंक्शन. मग कोणतं एक्झाम्पल असेल, तुम्ही ज्याला एक्स मानता आणि ज्याला वाय मानता तिथं फक्त एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करणे. बघा, म्हणजे तुमच्याकडे हा फंक्शन आला काय एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब. तर त्याचं काय करून घ्या पहिलं. बघा, पहिलं फंक्शन बनल्यानंतर पहिलं काय फंक्शन बनलं तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू काय बनलं एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब. लगेच दुसरं काय करायचं आपण काढून घ्यायचं एफ एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय, याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या तर काय तुमच्याकडे वाय कॉन्स्टंट राहील. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x आणि वाय कॉन्स्टंट. बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही ज्याचा विथ रिस्पेक्ट टू घेता तोच व्हेरिएबल घ्यायचा आणि बाकी जेवढे व्हेरिएबल असेल ते कॉन्स्टंट. आता बघा इथं कॉन्स्टंट वाय आला आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती 0. जर टोटल केला मी तर किती तुमच्याकडे 2xy. आता बघा दुसरं लगेच काढून काय घ्यायचं एफ वाय ऍट एक्स कॉमा वाय इक्वल टू, मग काय तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या
तिथे बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेत असताना तुमच्याकडे एक्स स्क्वेअर जो आहे तो कॉन्स्टंट येईल आणि वायचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे 1 प्लस आणि वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे 3y स्क्वेअर. तर टोटल केला तर एक्स स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे एफ वाय एक्स कॉमा वाय ची. ठीक आहे, आता आपल्याला या व्हॅल्यू नंतर लागणार आहेत. पहिला आपण ए आणि ए ची व्हॅल्यू, एच ची व्हॅल्यू आणि बी आणि के ची व्हॅल्यू काढून घेऊया. तर बघा पहिला तुम्ही एक्स इक्वल टू काय मानलं इथं, एक्स इक्वल टू बघा एक्स इक्वल टू काय मानलेलं आहे 3.9. ओके, आता मला बघा ए प्लस एच ची व्हॅल्यू काढायची म्हणजे याच्या हा जो नंबर आहे 3.9 याच्यात दोन नंबर मध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे. असा नंबर करायचा की बघा दोन नंबर मध्ये एक इंटिजर आला पाहिजे. 3 प्लस एक तर मी 0.9 घेऊ शकतो, बघा दोन मला याच्यामध्ये करायचा आहे 4 मध्ये, आणि दुसरं काय घेऊ शकतो मी 4 मायनस 0.1. बघा दोघांचं व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे 3.9, त्याला आपण एक्स म्हणूया. ओके, बघा तुम्ही हे जर घेतला, हा जर घेतला तुम्ही हा नंबर तरी पण त्याचा 3.9 आन्सर येतो. मग हा तुमच्याकडे काय झाला पहिला, याला कम्पेअर केलं तर ए प्लस एच कम्पेअर करू शकतो. हा तुमच्याकडे पहिला काय असतो ए, तर ए ची व्हॅल्यू किती आली 3 आणि दुसरा जो असतो तुमच्याकडे पॉईंट मध्ये तो असतो एच म्हणजे 0.9. ओके, आता दुसरं बघा जर मी एक्स इक्वल टू 3.9 घेतला एक्स 9 तर त्याचे अजून एक 4 करू शकतो मी काय दोन नंबर मध्ये, एक 4 मायनस 0.1 म्हणजे ते झालं सेम. पण तुमच्याकडे हा काय झाला ए आणि हा जो आहे तुमच्याकडे एच झाला. मग इथून ए ची व्हॅल्यू किती झाली तुमच्याकडे 4 आणि एच ची व्हॅल्यू किती झाली मायनस 0.1. ओके, मग बघा एच ची जेवढी व्हॅल्यू छोटी असेल ते तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी सोपं जातं. बघा हा जरी घेतलं तरी आपल्याकडे आन्सर सेमच येतो आणि हे जरी घेतलं तरी आन्सर सेमच येतो. फक्त आपल्याला जो कॅल्क्युलेशन मध्ये इझी जाईल ती व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे, तुम्ही हे घ्या किंवा हे घ्या. आता पुढची आहे बघा बी. तुमच्याकडे काय आता y इक्वल टू काय बी प्लस के आहे. ओके, तर बी प्लस के वायची व्हॅल्यू किती आपण कन्सिडर केलेली आहे 2.05. आता बघा याला कसं लिहू शकतो आपण 2 प्लस 0.05. बघा याला कसं केलं 2 प्लस 0.5 ला कसं लिहिलं 2 प्लस 0.5 दोन याच्यामध्ये 4 केली. मग हा पहिला जो असेल तुमच्याकडे हा बी असतो आणि हा दुसरा जो असतो तो के असतो. मग तुमच्याकडे बी ची व्हॅल्यू किती भेटली इथून 2 आणि नंतर के ची व्हॅल्यू किती भेटली 0.05. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आपण ए ची व्हॅल्यू काढलेली आहे, बी ची एच ची व्हॅल्यू काढली, बी ची काढलेली, के ची काढलेली. बघा इथं आलं. आता आपण आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, आपल्या एक एक फॉर्म्युल्यानुसार आपण व्हॅल्यू काढूया. बघा पहिले एफ एक्स काढून घेतलं 2xy आला आपल्याकडे, एफ वाय काढून घेतला एक्स स्क्वेअर 3y स्क्वेअर आपण काढलेला इथं. दुसरं काय काढलं आपण आता बघा आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफ ऑफ ए कॉमा बी प्लस एच एफ एक्स ए कॉमा बी प्लस के इंटू एफ वाय म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ए. आता आपण एक एक व्हॅल्यू काढून घेऊया. बघा पहिलं तुमच्याकडे काय आहे, पहिलं व्हॅल्यू काढायचं आपल्याला ही. ठीक आहे, आता पहिलं व्हॅल्यू काढून घेऊया आपण इथं. आता बघा आपल्याला काय करायचं पहिली व्हॅल्यू काढायची कोणाची एफ ऑफ ए कॉमा बी ची. तर ए ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 4 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 4. तर बघा पहिलं फंक्शन काय आहे तुमच्याकडे फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू काय बनलं होतं फंक्शन एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब. ओके, आता मी कोणत्या पॉईंटवर करणार ए कॉमा बी पॉईंट, ए कॉमा बी पॉईंटवर. तर एफ ऑफ ए कॉमा बी म्हणजे कोण ए ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 2 इक्वल टू. आता जर मी कम्पेअर केलं तर हा झाला तुमच्याकडे एक्स आणि हा झाला वाय. आता पुट करून द्या फंक्शन मध्ये, जिथे जिथे एक्स असेल तिथे काय पुट करायचं मला 4. किती 4 चा स्क्वेअर इंटू परत वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस परत वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 2 चा क्यूब. जर मी टोटल कॅल्क्युलेशन केलं 4 चा स्क्वेअर किती 16 16 दोन्ही 32 आणि प्लस 2 चा क्यूब किती 8 तर हा किती आला तुमच्याकडे 40. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडे एफ ऑफ 4,2. ओके, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो एफ ऑफ ए कॉमा बी ची व्हॅल्यू. ओके, आता बघा पहिली व्हॅल्यू काढली आपण. आता मला दुसरी व्हॅल्यू काय काढायची एफ एक्स ऍट ए कॉमा बी ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, आता बघा आपण काय करणार इथं बघा पहिली व्हॅल्यू काढली आपण एफ ऑफ किती तुमच्याकडे ए कॉमा बी वर काढलेली. ठीक आहे, म्हणजे आपण फॉर्म्युला पुट केल्यानंतर एफ ऑफ 4,2 काढलेले. आता आपल्याला काय करायचं एफ एक्स 4,2 म्हणजे एफ एक्स ए कॉमा बी ए ची व्हॅल्यू 4 आहे बी ची व्हॅल्यू 2 आहे. आपण ही व्हॅल्यू पुट करून काढून घेऊया आणि नंतर आपल्याला काढायची एफ वाय 4,2. आता बघा दुसरी व्हॅल्यू काय आपल्याकडे एफ एक्स ऍट एक्स कॉमा वाय इक्वल टू किती आहे तुमच्याकडे बघा इथं काढलेलं आपण 2 मध्ये एफ एक्स किती आला तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय दिस.
आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला एपेक्स 4,2 वर. मग आपण काय करणार आहे, हा एक्स असतो तुमच्याकडे, हा वाय, पुट करा व्हॅल्यू 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडे 4 इंटू वाय ची व्हॅल्यू किती 2, टोटल आन्सर किती 2 इंटू 4 इंटू 8 इंटू 2 किती 16. ओके, ही व्हॅल्यू आली आपल्याकडे. सेम आता थर्ड व्हॅल्यू काढून घेऊया. काय आपल्याकडे एफ वाय ऍट एक्स कॉमा वाय इक्वल टू किती आले बघा इथं थर्ड मध्ये, किती तुमच्याकडे फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर. आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला 4,2 पॉईंटवर. परत हा एक्स झाला, हा वाय झाला. तर किती आहे तुमच्याकडं 4 चा स्क्वेअर प्लस 3 इंटू वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 चा स्क्वेअर. तर टोटल बघा 4 चा स्क्वेअर 16 प्लस 2 चा स्क्वेअर 4 इंटू 12 इक्वल टू किती आला तुमच्याकडे हा 28. ही कशाची व्हॅल्यू आली एफ वाय ऍट 4,2 ची व्हॅल्यू. बघा आपण फॉर्म्युलामध्ये जेवढ्या व्हॅल्यू होत्या तेवढ्या सगळ्या काढून घेतल्या आपण. ठीक आहे, बघा या 3 व्हॅल्यू होता, ही पहिली व्हॅल्यू, ही दुसरी व्हॅल्यू आणि ही आपली तिसरी व्हॅल्यू. आपण तिन्ही व्हॅल्यू काढल्या. आता तिन्ही व्हॅल्यू पुट करायची बघा. आता आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये बघा पहिला आपण फॉर्म्युला लिहून घेतो इथं मी. आता बघा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. फॉर्म्युलामध्ये आपण पुट केलं बघा, एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे एक्स किती 3.9, बी प्लस के म्हणजे किती तुमच्याकडं 2.05 इच अप्रॉक्सिमेट ऑफ एफ ऑफ 4,2 बघा ए कॉमा बी, ए ची एन बी ची पुट केली एच ऑफ एक्स एच एफ एक्स ए कॉमा बी के इंटू एफ वाय ए कॉमा बी. आता आपण काय करणार आहोत बघा, पहिलं ही व्हॅल्यू पुट करून घेऊया बघा. नंतर काय तुमच्याकडे बघा एच ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे -0.1 आणि नंतर के ची व्हॅल्यू, ही के ची व्हॅल्यू आहे, ही आले एच ची व्हॅल्यू. आता आपण कॅल्क्युलेशन करूया अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. एफ ऑफ 4,2 ची व्हॅल्यू बघा किती आलेली आपल्याकडे 4,2 ची 40 बघा 14 प्लस किती -0.1 इंटू बघा एफ एक्स 4,2 ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली किती आहे तुमच्याकडे 16 प्लस परत किती तुमच्याकडे 0.05 इंटू एफ वाय 4,2 ची व्हॅल्यू किती आली 28. आता फक्त कॅल्क्युलेशन करूया अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 14. आता बघा -0.1 इंटू 16. आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं 16 गुणिले 1 करायचं, 16 एक 16. आता बघायचं पॉईंट नंतर किती संख्या आहे तुमच्या 1, मग इथं पॉईंट नंतर एक संख्या. आणि बघा हा मायनस आहे आणि हे प्लस आहे, मायनस इंटू प्लस किती -1.6. परत इथं बघा 0. किती तुमच्याकडे 0.05 इंटू 28. याचा बघा हा 5 सोडून द्यायचा सध्या पॉईंटचा, तर 5 गुणिले 28 किती येतो तुमच्याकडे 140. आता बघा 0.05 आहे, तर पॉईंट नंतर किती संख्या आहे तुमच्याकडे 2, तर इथं पण पॉईंट नंतर 2 संख्या लावायचे 1 आणि इथं 2. मग तुमच्याकडे काय आला हा +1.4. तर याचा जो आन्सर आहे टोटली 40 मधून 1.6 गेला प्लस 1.4 इक्वल टू किती 39.80. हा तुमच्याकडे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते कोणाची एफ ऑफ 3.9 2.05 ची. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्याकडे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की 5.12 चा स्क्वेअर इंटू किती तुमच्याकडे 6.85 -3 इंटू 6.85. ठीक आहे, आता याला फंक्शन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू. आता बघा आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत पॉईंट मध्ये, बाकीचं विदाउट पॉईंटचं सोडून द्या. पॉईंट मध्ये किती संख्या तुमच्याकडे हे एक 5.12 आणि किती 6.85, नंतर दुसरी आहे 6.85. म्हणजे तुमच्याकडे दोनच व्हॅल्यू, एकाला एक्स माना आणि दुसऱ्याला काय माना वाय. ओके, मग बघा इथं एक्स ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 5.1 चा म्हणजे 5.12 चा स्क्वेअर आहे म्हणजे एक्स स्क्वेअर. नंतर किती तुमच्याकडे 6.85 म्हणजे किती वाय मायनस परंतु किती 3 कॉन्स्टंट आहे आणि 6.85 ला काय मानला आपण वाय. आता हा झाला तुमच्याकडे फंक्शन, हा काय बनला फंक्शन. बघा इथं बनला का फंक्शन हा. तर फंक्शन बनल्यानंतर पहिली काम करतो आपण या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह करतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. तर किती येणार तुम्ही एक्स स्क्वेअर वायचा किती येईल तुमच्याकडे 2xy. बघा वाय कॉन्स्टंट होता, वाय आधीच ठेवला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस आता 3y चा डेरिव्हेटिव्ह किती 0. तर टोटल किती आला तुमच्याकडे 2xy. दुसरा काढायचा आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू xy. सेम आता या फंक्शनचं बघा पहिलं तुमच्याकडे xy पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल तर x कशाचं काम करतो कॉन्स्टंटचं. मग हा झाला x स्क्वेअर कॉन्स्टंट आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3y चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे 3 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह
वायचा डेरिव्हेटिव्ह 1. बघा 3 कॉन्स्टंट आहे, तर टोटल किती आलं तुमच्याकडे x स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे, आता आपण या व्हॅल्यू काढल्या. फंक्शन बघा, फंक्शन आता याच्यात काय करायचं आपल्याला, x आणि y च्या जागी काय पुट करायचं, a आणि b पुट करायचं. तर बघा आपण या क्वेश्चन मध्ये पहिलं तुमच्याकडे काय x इक्वल टू किती पुट केलं आपण 5.12, नंतर y इक्वल टू काय पुट केलंय आपण इथं 6.85. ओके, आता बघा याला 5.12 ला आपण कसं लिहू शकतो, बघा 5.12 ला किती 5 प्लस 0.12, आणि याला कसं लिहू शकतो की आता याला दोन टाईप लिहू शकतो आपण, किती 6 प्लस किती 0.85, आणि दुसरं लिहू शकतो आपण 7 मायनस 0.15. ओके, मग बघा दोन्ही पण आहे तुमच्याकडं, हा पण लिहू शकतो आपण आणि हे पण लिहू शकतो. इथून जर मी घेतला पहिल्याच्यातून, तर तुमच्याकडे बी ची व्हॅल्यू किती आली बघा, हा तर तुमच्याकडे ए इक्वल टू किती आला 5 आणि एच इक्वल टू किती आला 0.12. ओके, मग इथं बघा घेतला आपण इथं ए इक्वल टू 5 आणि एच इक्वल टू 0.12. ओके, आता त्याच्यापैकी आपल्याला इझी जे वाटेल बघा 0.85 जर घेतला मी के, आपल्याला काय आता y इक्वल टू काय असतो बी प्लस के. मग आता बघा दोन्ही पण एक तर बी इक्वल टू जर 6 घेतला तर तुमच्याकडे के इक्वल टू किती घ्यावं लागेल मला 0.85. ओके, या पहिल्यासाठी. सपोज दुसऱ्यासाठी काय घ्यावं, बी जर मी 7 घेतला हा पहिला, हा तर तुमच्याकडे हा काय असतो के, तर के ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे मायनस 0.15. आता मी बी हा का घेणार आहे दुसरा सिलेक्ट, तुम्ही पहिला पण सिलेक्ट करू शकता. मी दुसरा का करणार आहे, कारण मला के ची जी व्हॅल्यू मल्टिप्लाय करायची ती 0.15 आहे मायनस, म्हणजे मला मल्टिप्लिकेशनला इझी जातं, म्हणजे कॅल्शियमची गरज पडत नाही. कारण आपण 15चा पाडा सहजली म्हणू शकतो, जसं की 85चा आपल्याला जो पाडा आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे ते करायला अवघड जातं, म्हणून आपण ते घेण्याचं टाळतो. आन्सर मध्ये काही फरक पडत नाही, दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकता तुम्ही. तर ठीक आहे, आपण घेतलं इथं बघा के इक्वल टू किती आला तुमच्याकडं 0.15 आणि बी इक्वल टू 7. सेम आता आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युल्यात पुट करायची व्हॅल्यू. मग आता व्हॅल्यू पुट करा, तुमच्याकडे काही ना बघा फॉर्म्युला हा होता, या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट केली. तर पहिला आपण ए कॉमा बी, बघा ए ची व्हॅल्यू किती आली 5 आणि बी ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 7. आता 7 वर आपल्याला पूर्ण व्हॅल्यू काढून घ्यायची. आता इथं आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढायचे, तर एफ ऑफ 5,7 नंतर एफ एक्स 5/7 आणि दिस. तर आपण काढून घेऊया बघा पहिला, याच्यात पुढे काढून घेऊया लगेच. किती तुमच्याकडे एफ ऑफ 5,7 इक्वल टू सांगा एक्स ची व्हॅल्यू किती 5 आणि वाय ची व्हॅल्यू 7, तर किती 5 चा स्क्वेअर इंटू 7 मायनस 3 इंटू 7 इक्वल टू, तर किती आला तुमच्याकडे टोटली आन्सर हे बघा 5 चा स्क्वेअर किती 25 इंटू 7 मायनस आणि 3 इंटू म्हणजे किती 7 3 21. आता 25 तर किती तुमच्याकडे 175 मायनस 21 इक्वल टू किती येतो तुमच्याकडे 154. ठीक आहे, ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे एफ ऑफ 5,7, त्याला 1 म्हणा. आता दुसरी व्हॅल्यू काढायची आपल्याला सेम, कशाची एफ एक्स ऍट अ पॉइंट, एफ एक्स ऍट अ पॉइंट 5,7. तर परत सेम तुमच्याकडे काय आलाय फंक्शन 2xy, तर पुट करा 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 5 इंटू वाय ची व्हॅल्यू 7, तर किती 5 2 10 आणि हे किती आलं तुमच्याकडे 70. ओके, त्याच्यानंतर पुढचं काय आहे तुमच्याकडे बघा सेम, आता थर्ड व्हॅल्यू काढायची एफ वाय ऍट किती 5,7. तर व्हॅल्यू पुट करा तुम्ही बघा काढलेली. आता फंक्शन काय तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 3, तर बघा हा असतो एक्स आणि हा असतो वाय. मग किती तुमच्याकडे 5 चा स्क्वेअर मायनस 3 इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25 मायनस 3 इक्वल टू 22. बघा या तिन्ही व्हॅल्यू आल्या. तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यात पुट करायचे व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपण पुट करूया. बघा आता आपण हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, या फॉर्म्युल्यात आपण पुट केल्या व्हॅल्यू. बघा पहिलं काय तुमच्याकडे एफ 5,7 ची व्हॅल्यू काढली की आपण 154 काढलेली आहे, प्लस किती तुमच्याकडे हा एच असतो, एच ची व्हॅल्यू इंटू एफ एक्स 5,7 त्याची व्हॅल्यू किती आहे 70 गुणिले प्लस मायनस 0.15 इंटू एफ वाय 5,7 ची व्हॅल्यू किती आली 22. आता बघा आपण एक एक व्हॅल्यू 154 ला 154. आता दुसरी व्हॅल्यू किती तुमच्याकडे किती 0.12 इंटू 70, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर आपण काय करायचं पहिलं 12 गुणिले 70 करायचं. ओके, पॉईंट नंतर देऊया. तर 12 70 जर आपण केलं तर किती तुमच्याकडे 12 84 840. आता बघायचं पॉईंट नंतर किती संख्या तुमच्याकडे, बघा पॉईंट नंतर किती संख्या आहे 2, तिथे पॉईंट नंतर किती संख्या लावायच्या 2, म्हणून किती आला तुमच्याकडे 8.40. त्याच्यानंतर सेम तुमच्याकडे दुसरं कॅल्क्युलेशन किती आहे बघा मायनस 0.15 गुणिले 22 आहे.
ओके, आता याला सध्या पॉईंट सोडून द्यायचं. 15 गुणिले 22 किती तुमच्याकडं? 15 गुणिले 22 330 येतो. आता पॉईंट नंतर किती संख्या तुमच्याकडे? 2, तर इथं 2 लावायचं. ठीक आहे, मग किती आला तुमच्याकडे? 3.30. मग 3.30, पण इथं काय तुमच्याकडे? हा मायनस आहे हा प्लस आहे, तर आन्सर किती आहे? मायनस. मग किती आला? मायनस 3.30. मग याचा जर टोटल आन्सर केला आपण तर किती येतो तुमच्याकडे? 159.10. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये काय आहे तुमच्याकडं? आता मी एक एक घेतो. काय तुमच्याकडे बघा, हा 1.02 चा स्क्वेअर आणि 1.97 आहे. बघा दोनच व्हॅल्यू आहे, एकाला काय म्हणणार आपण एक्स आणि दुसऱ्याला काय म्हणणार वाय. तर तुमच्याकडे पहिली गोष्ट फंक्शन कसा बनेल? एफ वाय इक्वल टू किती? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय चा क्यूब. हा फंक्शन बनला. बघा पहिलं फंक्शन कसं बनवलं आपण दिस. तर तुम्ही एक्स इक्वल टू काय पुट केली इथं? 1.02 आणि वाय इक्वल टू काय पुट केलं? 1.97. ठीक आहे, झालं आपल्याकडे. बघा एक्स व्हॅल्यू आली, ही वाय ची व्हॅल्यू. तर आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे, एच आणि के ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा एक्स इक्वल टू काय राहतो तुमच्याकडं? ए प्लस एच राहतो इक्वल टू. मग एक्स ची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे? 1.02. याला असं लिहू शकतो आपण काय? 1 + 0.2. मग तुमच्याकडे बघा कम्पेअर जर केलं मी हा दोन कम्पेअर, तर पहिला ए इक्वल टू किती आला? 1 आणि दुसरा किती आला तुमच्याकडे? एच इक्वल टू 0.2. 0.2. ओके, हे आलं तुमच्याकडं दिस. मग आता दुसरं बघा y इक्वल टू काय आपल्याकडं? b प्लस के आहे आणि आपण y ची व्हॅल्यू काय पुट केली? 1.97. तर इथं बघा याची दोन व्हॅल्यू येऊ शकतात जवळपास. एक तर आपण काय करू शकतो? 1 बघा इथं काय 1.97 आहे, याला असं लिहू शकतो आपण 1 + 0.97 लिहू शकतो, किंवा तुमच्याकडे काय लिहू शकतो 1.97 ला की 2 - 0.03. मग आपल्याला हा जो के ची व्हॅल्यू आहे हे जवळपास आहे, याचं मल्टिप्लिकेशन करा आपल्याला इझी जातं, म्हणून आपण काय करणार आहे? हा घेणार आहे. ठीक आहे, तर मग आपण काय करू शकतो याला? 2 - 0.03. तर तुम्ही जर कम्पेअर केला इथं बघा पहिली काय व्हॅल्यू असते? दिस. मग बी ची व्हॅल्यू किती आली? 2 आणि के ची व्हॅल्यू बघा आता किती तुमच्याकडं? हा -0.03 आलं का? बघा या चार व्हॅल्यू काढल्या आपण. ए ची व्हॅल्यू काढली, नंतर बी ची व्हॅल्यू काढली, एच ची व्हॅल्यू काढली आणि के ची व्हॅल्यू काढली. बघा आलेला असेल आपल्याकडे ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 2, एच ची व्हॅल्यू 0.02 आणि के ची व्हॅल्यू काढलेली. ठीक आहे, आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युलाच्या पहिले आपल्याला काय करावं लागेल? बघा तुमच्याकडे फंक्शन आहे. आता फंक्शन आहे तुमच्याकडे कोण? एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कोण आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब. तर पहिला आपल्याला याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. याला कसं लिहू शकतो मी? एक्स स्क्वेअर प्लस वाय चा क्यूब. या बघा स्क्वेअर रूटला कसं लिहू शकतो आपण? 1/2 पॉवर. जर स्क्वेअर रूट कोणता बी असेल, सपोज स्क्वेअर रूट ऑफ 3 असेल, त्याला लिहितो आपण 3⁻². तर मग आपल्याला पहिली गोष्ट काय काढायची याच्यातली? बघा पहिली गोष्ट काय? पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय काढायचं. ठीक आहे, बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढताना वाय कशाच काम करतो? कॉन्स्टंटचं. पण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करतो? पहिलं पॉवर घेतो. बघा पॉवर किती तुमच्याकडे? हायेस्ट 1/2. मग पॉवर समोर येते. बघा कोणताही डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ x⁻n असेल फंक्शन, तर पहिला आपण पॉवर घेतो आणि नंतर पॉवर 1 ने कमी करतो. ठीक आहे, मग इथं घ्या तुमच्याकडे इथं काय आलं? पॉवर समोर आली, पॉवर 1 ने कमी म्हणजे किती? एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब इंटू 1/2 आणि पॉवर 1 ने कमी म्हणजे -1. आता याला फक्त सॉल्व्ह करूया आपण. 1/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय क्यूब इक्वल टू, आता 1/2 मधून 1 गेला तर राहिला किती तुमच्याकडे? -1/2. हा कसा येतो बघा? 1/2 -1 केला, मग या 1 च्या खाली काही ना म्हणजे 1 असतो. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हा 1 जो आहे या 1 बरोबर मल्टिप्लाय करा. 1 × 1 किती? 1, लगेच मायनस. नंतर हा जो 1 आहे या 2 बरोबर मल्टिप्लाय करा. 2 × 1 2 मायनस, आणि या दोघाचा मल्टिप्लिकेशन 2 × 1 2 इक्वल टू 1 - 2 किती? -1/2. म्हणून आपल्या पॉवर काय आला? -1/2. अजून पण आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय आलेलं नाहीये. मग आपल्याला काय करणार इथं? बघा 1/2. आता ही पॉवर जी आहे ती मायनस आहे, ती खाली आल्यावर काय होते? प्लस. म्हणजे किती तुमच्याकडे? एक्स स्क्वेअर प्लस वाय चा क्यूब या होलचा पॉवर 1/2. आता आला तुमच्याकडे हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपण ए ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि बी ची पण व्हॅल्यू काढलेली. मग आपण काढून घेऊया एफ एक्स ऍट अ पॉइंट. आता ए ची व्हॅल्यू बघा किती काढलेली आपण? ए ची व्हॅल्यू तुमच्याकडे 1 आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे? 2. तर मग दोघांची व्हॅल्यू पुट करून देऊया. 1, 2 इक्वल टू 1/2 इंटू
1 अपॉन किती एक्स स्क्वेअर म्हणजे किती 1 स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब आणि त्याचा किती 1/2 1/2 म्हणजे किती स्क्वेअर रूट बघा परत 1/2 इंटू 1 बाय बघा 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 चा क्यूब किती 8 1 प्लस 8 चा 1/2 फक्त कॅल्क्युलेशनच करतोय मी 1/2 इंटू 1 बाय आता किती झालं तुमच्याकडे 1 प्लस 8 म्हणजे किती 9^1/2 आता बघा 9^1/2 म्हणजे काय 9^1/2 म्हणजे स्क्वेअर रूट मग 9 चा स्क्वेअर रूट किती 3 तर 1/2 इंटू 9 चा स्क्वेअर रूट किती 3 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1/6 आता पहिली व्हॅल्यू आली आपल्याकडे काय f(x) at 1,2 इक्वल टू 1/6 आलेली ठीक आहे ही व्हॅल्यू आपण पहिली काढली आता सेम आपल्याला दुसरी व्हॅल्यू काढायची कोणती बघा आपण काढलेली किती 1/6 आता दुसरी व्हॅल्यू काढायची आपल्याला कोणती की fy at 1,2 वर काढायची ठीक आहे तर आता fy 1,2 वर आपण काढून घेऊया व्हॅल्यू बघा सॉरी आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला ना याचा fx 1/2 नंतर 1/2 आता बघा इथं आपल्याला याचा पण आपण पॉवर घेतला पहिला 1/2 समोर आला इथं पॉवर आणि किती 1 ने पॉवर कमी पण आपल्याकडे एक राहिलं सॉरी मिस्टेक झाली आपल्याकडे काय x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह परत घेतो आपण या ब्रॅकेटचा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x आणि y चा डेरिव्हेटिव्ह किती 0 मग तुमच्याकडे मल्टिप्लाय कोण येईल 2x येईल मग हा झाला तुमच्याकडे काय fx म्हणजे इथं काय तुमच्याकडे 2x ने मल्टिप्लाय करा आता आपण व्हॅल्यू पुट करत आहोत इथं मग तुम्हाला काय करावं मल्टिप्लायला काय करावं लागेल इथं 2x म्हणजे बघा 2 इंटू 1 ही व्हॅल्यू पुट करावं लागेल कारण की 2 आणि x ची व्हॅल्यू 1 आहे मग इथं मल्टिप्लाय किती 2 इंटू 1 आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला तर तुमच्याकडे काय राहिलं इथं हा 2 येणार नाही परत मग काय राहिलं तुमच्याकडे 1/6 ठीक आहे बघा परत सांगतो काय तुमच्याकडे जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह समजला नसेल तर परत सांगतो तुम्हाला इथं तेवढा पार्ट इथपर्यंत आलो होतो आपण किती इंटू काय 1/2 पॉवर 1 ने पॉवर कमी घेतलं आणि नंतर बघा याचा डेरिव्हेटिव्ह 2x चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस नंतर y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती 0 म्हणून इथं काय तुमच्याकडे मल्टिप्लाय कोण येईल 2x ठीक आहे हा फंक्शन झाला तुमच्याकडे या फंक्शन मुळे तुमच्याकडे लास्टला काही ना 2x म्हणजे 2 इंटू 1 मग x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 म्हणून तुमच्याकडे किती आला आन्सर हा 1/3 ठीक आहे आता आपण कशाची व्हॅल्यू काढलेली आहे बघा fx at 1,2 ची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडे 1/3 सेम आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आता fy at 1,2 ची ठीक आहे आणि दुसरी काय f(x) सॉरी 1,2 या तीन व्हॅल्यू काढायच्या आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर बघा परत सेम तुम्हाला लास्ट मी आता कशाची व्हॅल्यू काढून दाखवतो fy(x, y) ची चला बघा परत आपल्याला काय करायचं आता fy पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू xy काढायचं तर पहिला आपण काय करतो पॉवर घेतो याचा बघा पॉवर 1/2 समोर आला आणि 1 ने पॉवर कमी x स्क्वेअर प्लस y क्यूब 1 ने पॉवर कमी म्हणजे किती -1/2 इंटू आता परत सेम तुमच्याकडे या ब्रॅकेटचा पण घ्यावा लागेल x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस आणि y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती 3y स्क्वेअर आता टोटल जर केलं मी याचा तर किती तुमच्याकडे 1/2 इंटू हा जो पॉवर आहे खाली आल्यावर काय होईल -1/2 किती तुमच्याकडे x स्क्वेअर प्लस y क्यूब या होलचा पॉवर किती येईल तुमच्याकडे 1/2 इंटू 3y चा स्क्वेअर आता कोणत्या पॉइंटवर काढायचं मला fy at 1,2 पॉइंटवर मग तुमच्याकडे हा काय झाला x झाला आणि हा y झाला तर पुट करूया 1/2 1 अपॉन 1 चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस y चा क्यूब म्हणजे किती 2 चा क्यूब 1/2 इंटू 3 इंटू आता y चा स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडे 2 चा स्क्वेअर तर टोटल आन्सर करा आता 1/2 इंटू बघा 1 चा स्क्वेअर किती 1 आणि 2 चा क्यूब किती 8 1 प्लस 8 9 9 चा स्क्वेअर रूट किती तुमच्याकडे 1/3 आला इंटू तुमच्याकडे बघा 3 इंटू 2 चा स्क्वेअर हा 3 कॅन्सल 1 2 कॅन्सल तर राहिलं काय तुमच्याकडे इथं 2 बघा किती आला आपल्याकडे तिन्ही व्हॅल्यू आल्या fy 1,2 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे दिस आता आपल्याला एक व्हॅल्यू काढायची राहिली होती कोणती fy बघा f at 1,2 ची तर किती तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन काय तुमच्याकडे 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ किती 1 चा स्क्वेअर 1 प्लस 3 चा स्क्वेअर 8 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 इक्वल टू किती आला 3 मग आता बघा सगळ्या व्हॅल्यू आल्या आपल्याकडे f of 1,2 ची व्हॅल्यू आलेली आहे परत सगळ्या व्हॅल्यू आल्या आपण याच्यात पुट केल्यानंतर बघा या फॉर्म्युल्यात पुट केलं सगळं आणि कॅल्क्युलेशन केला तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर येऊन जाईल 2.9467 ठीक आहे आता हे क्वेश्चन होते आता पाहूया आपण एक्झरसाइजचे क्वेश्चन
आता बघा हा क्वेश्चन आहे तुमच्याकडे, ठीक आहे. आता आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. कोणता? हा सॉल्व्ह केलाय आपण याच्या अगोदर. आता बघा आपण याची हिंट सांगतो तुम्हाला या क्वेश्चनची, ठीक आहे. आता बघा पहिला हिंट तुमच्याकडं की तुमच्याकडे दोन व्हॅल्यू आहेत, ठीक आहे. हा एक्स आहे आणि हे वाय. ओके, पहिलं गोष्ट काय करणार तुमचे फंक्शन कसा बनतो तुमच्याकडे एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू किती एक्स आणि वाय चा स्क्वेअर, ठीक आहे. मग इथं काय करणार तुम्ही एक्स इक्वल टू काय पुट केलं 2.01 पुट केला आणि वाय इक्वल टू काय पुट केलं इथं 3.02 पुट केलं. आता मला इथून कशाची व्हॅल्यू काढायची ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची. तर मग कसं काढणार मी बघा एक्स इक्वल टू काय तुमच्याकडं 2.01 आहे. तर तो कसा फॉर्म मध्ये राहतो तुमच्याकडं, सॉरी आपण असं लिहूया की एक्स कसा राहतो तुमच्याकडं ए प्लस एच आणि ए प्लस एच म्हणजे आपण किती तुमच्याकडे हा 2+01 आहे. याला कसं लिहू शकतो मी 2+01 असं लिहिलं. तर बघा कम्पेअर करा, पहिला हा ए 2 झाला आणि हा एच किती झाला तुमच्याकडे 0.1. मग इथून ए ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 2 आणि एच ची व्हॅल्यू किती आली 0.1. या दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याकडे. आता मी फास्ट करतो बघा. दुसरं आहे तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू वाय ची. बघा वाय इक्वल टू काय असतो तुमच्याकडे बी प्लस के ची व्हॅल्यू असते. मग बी प्लस के बघा बी वाय किती पुट केला तुम्ही 3.02. ओके, याला असं लिहू शकतो मी 3 + 0.2. तर तुमच्याकडे काय आला हा जो बी आहे तो पहिला 3 आला आणि दुसरा के आहे तो आला 0.2. मग बी ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 3 आणि के ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 0.2. या व्हॅल्यू आल्या आपल्याकडे. आता आपण काय करणार आहे बघा, या व्हॅल्यू आल्यानंतर पहिलं तुमच्याकडे फंक्शन आहे एफ एक्स, एक एक व्हॅल्यू काढून घेऊया. एफ एक्स सॉरी पहिलं काय तुमच्याकडे फंक्शन किती आहे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू किती आहे तुमच्याकडे एक्स वाय स्क्वेअर. आता ए ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे बघा ए ची व्हॅल्यू 2 आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 3. मग वेअर ए इक्वल टू किती 2 आणि बी इक्वल टू 3, ठीक आहे. या व्हॅल्यू आल्या. मग आपण काय करूया पहिली व्हॅल्यू काढूया एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू किती तुमच्याकडे एक्स वाय स्क्वेअर आहे इक्वल टू लगेच काढून घेऊया एफ किती ए कॉमा बी म्हणजे कोण 2,3 इक्वल टू. आता सांगा बघा हा असतो तुमच्याकडे एक्स आणि हा असतो वाय. त्यासाठी फंक्शन कोण आहे तुमच्याकडे एक्स वाय स्क्वेअर. तर किती तुमच्याकडे 2 × 3 चा स्क्वेअर. तर 3 चा स्क्वेअर 9 × 2 किती झाला तुमच्याकडे 18 झालं. पहिली व्हॅल्यू आली आपल्याकडे. मग दुसरी व्हॅल्यू काढूया आपण. सेम याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आपल्याला एक्स. तर याच क्वेश्चनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर एक्स घेतला तर वाय कॉन्स्टंट बाहेर आला इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. परत सेम बघा काय आलं तुमच्याकडे एफ एक्स एक्स कॉमा वाय बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आला. तर आपल्याला कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे एफ एक्स ऍट 2,3 पॉईंटवर काढायचं. तर मग किती तुमच्याकडे बघा एक्स ची टर्मच नाहीये वाय स्क्वेअर आहे म्हणजे किती 3 चा स्क्वेअर इक्वल टू किती आला तुमच्याकडे 9. थर्ड काय तुमच्याकडे एफ वाय काढायचं आहे ऍट एक्स कॉमा वाय इक्वल टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं. तर एक्स बाहेर आला कॉन्स्टंट आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 2xy. आता काढायचं एफ वाय ऍट अ पॉईंट कोणत्या पॉईंटवर काढायचंय मला 2,3 पॉईंटवर. तर काढायचं किती तुमच्याकडे 2 × एक्स ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे 3. तर किती झाला तुमच्याकडे हा 12. बघा या सगळ्या व्हॅल्यू आल्या आपल्याकडे. आता फॉर्म्युल्यावर पुट करूया आपण. फॉर्म्युला काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती असते ए प्लस एच कॉमा बी प्लस के इक्वल इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ किती एफ ऑफ ए कॉमा बी प्लस एच इंटू एफ एक्स ए कॉमा बी प्लस के इंटू एफ वाय ए कॉमा बी. ओके, आता आपण काय करूया बघा एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे कोणता पॉईंट आहे तुमच्याकडे एफ ऑफ एक्स म्हणजे कोणता पॉईंट आहे तुमच्याकडे बघा क्वेश्चन मध्ये किती 2.01 कॉमा दुसरा कोणता आहे तुमच्याकडे 3.02 इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता बघा एक एक व्हॅल्यू पुट करूया एफ ऑफ ए कॉमा बी म्हणजे कोण तुमच्याकडे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 2.01 कॉमा सॉरी ए ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 2 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 3. ओके, प्लस एच इंटू एफ एक्स ऍट ए ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस के इंटू एफ वाय 2 ची व्हॅल्यू किती आहे ए ची व्हॅल्यू 2 आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 3. आता फक्त कॅल्क्युलेशन करूया. बघा पहिलं तुमच्याकडे एफ ऑफ 2,3 ची व्हॅल्यू आलेली इथं बघा पहिली व्हॅल्यू. ओके, किती आली तुमच्याकडे 18 प्लस एच ची व्हॅल्यू किती आहे बघा आपण वरती काढली होती एच ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 0.1 इंटू
आता x2,3 ची व्हॅल्यू किती आलेली इथं 9 झालं प्लस पर तुमच्याकडे के ची व्हॅल्यू किती आहे इथं के ची व्हॅल्यू आपण काढलेली इथं किती के ची व्हॅल्यू 0.02 इंटू आणि fy2,3 ची व्हॅल्यू आपण काढली तर किती आलेली आहे 12 ठीक आहे। आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे सॉरी 0.02 आहे तर 0.02 आहे मग आता आपण फक्त कॅल्क्युलेशन करूया 18 प्लस आता 9 इंटू 1 म्हणजे किती तुमच्याकडे बघा 9 1 9 आणि पॉईंट नंतर किती संख्या 1 म्हणजे किती 30 आणि प्लस आता बघा 12 2 24 झाला 12 2 24 किती संख्या नंतर पॉईंट आहे 2 1 2 म्हणजे किती 0.02 24 आता फक्त कॅल्क्युलेशन करूया बघा पॉईंट नंतर सगळ्यात जास्त संख्या कोणती आहे 4 म्हणजे याला असं लिहू शकतो आपण 18.00 प्लस 0.90 आणि प्लस 0.24 तर कॅल्क्युलेशन करा बघा 0 लास्टला किती 4 नंतर 092 किती 11 एक राहिला 8 आणि 1 9 आणि नंतर तुमच्याकडे 1 तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 9.40 ओके अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता। आपण पुढचा क्वेश्चन बघूया एखादा एक लास्टचा बघूया बाकी तुम्ही करून घ्या तर दोघांपैकी एक मी कोणता करून देतो तुम्हाला हा करून देतो 3.0112 चा स्क्वेअर आणि हा तुम्ही हा करू शकता ठीक आहे दोन्ही सेमच आहे तर आपण करूया आता थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला कसं करता येईल की दोनच व्हॅल्यू किती 3.012 चा स्क्वेअर आणि नंतर आहे 3.997 चा स्क्वेअर ओके आता बघा एक संख्येला आपण x मानू शकतो दुसऱ्या संख्येला आपण y मानू शकतो तर तुमच्याकडे बघा फंक्शन कसं बनलं f(x, y) इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये किती तुमच्याकडे बघा x ची व्हॅल्यू किती आहे 3 मग त्याचा स्क्वेअर आहे तर किती झाला x चा स्क्वेअर प्लस y चा काय झाला तुमच्याकडे स्क्वेअर झाला व्हॅल्यू आता आपण मानलं काय इथं वेअर x इक्वल टू किती 3.0112 ठीक आहे आणि y इक्वल टू काय मानलं आपण 3.997 ओके आता काय करणार आहे आपण इथून a आणि b ची व्हॅल्यू काढायची आपल्याला तर बघा इथं तुमच्याकडे x इक्वल टू काय असतो a प्लस h इक्वल टू तर x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 3.012 तर याला आपण असं लिहू शकतो 3 प्लस 0.012 ठीक आहे झालं बघा हे h व्हॅल्यू हीच होते दोन फोड मध्ये केलं आपण हा पहिला असतो a आणि दुसरा असतो h मग इथून बघा तुमच्याकडे a ची व्हॅल्यू किती आली 3 आणि h ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 0.012 आता हे व्हॅल्यू आपण बाजूला काढून ठेवूया ठीक आहे दोन व्हॅल्यू काढल्या आपण परत सेम तुम्ही काय घेणार आता y इक्वल टू बघा किती तुमच्याकडे 3.997 आहे याला कसं लिहू शकतो आपण b प्लस k च्या फॉर्म मध्ये त्याचे दोन बघा इथं दोन फॉर्म मध्ये करूया आपण बघा दोन किती 3.997 ला आपण असं पण लिहू शकतो किती 3 प्लस 0.997 आणि दुसरं काय लिहू शकतो आपण बघा 3.997 ला असं पण लिहू शकतो किती 4 मायनस 0.003 ओके बघा दोघात काय तुम्हाला की जर इथून मी घेतला तर तुमच्याकडे किती येते b ची व्हॅल्यू किती येते 3 आणि k ची व्हॅल्यू किती येते तुमच्याकडे 997 आणि इथून बघा इथून b ची व्हॅल्यू किती येते तुमच्याकडे 4 येते आणि k ची व्हॅल्यू किती येते तुमच्याकडे मायनस 0.003 मग बघा हा 997 जो आहे तो आपल्याला ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करू आता तुम्ही एक्झाम्पल तुम्हाला माहित झालं असेल की मल्टिप्लिकेशन करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला हे अवघड जातं म्हणून आपण हे न घेता आपण कोणतं घेऊया हा घेऊया ठीक आहे मग आपण इथून तुम्हाला a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू किती आली 4 आणि k ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे मायनस 0.003 आली ठीक आहे मग आता ह्या व्हॅल्यू आपण काढलेल्या a आणि b च्या मग आपल्याकडे a ची व्हॅल्यू किती आली 3 b ची व्हॅल्यू किती आली 4 h ची व्हॅल्यू किती आली 0.012 आणि k ची व्हॅल्यू आलेली आपल्याकडे मायनस 0.003 ठीक आहे या चार व्हॅल्यू आल्यात आपल्याला आता आपण काय करूया फंक्शनच्या व्हॅल्यू काढूया पहिला बघा फंक्शन काय तुमच्याकडे f(x, y) इक्वल टू सांगा फंक्शन कसं आहे तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर आणि प्लस y स्क्वेअर ओके मग आता याच्यापासून आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकतो कशाची f ऑफ कोणता बघा a ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 3 आणि b ची व्हॅल्यू किती आहे 4 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सांगा a चा स्क्वेअर म्हणजे किती 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 आणि प्लस 4 चा स्क्वेअर 16 इक्वल टू आता किती तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ 25 आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे किती 5 बघा f ऑफ 3, 4 इक्वल टू किती आला आपल्याकडे 5 व्हॅल्यू आली
ओके, मग एक पहिली व्हॅल्यू काढली आपण फॉर्म्युलासाठी. बघा दुसरी व्हॅल्यू कशी काढायची, याच पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत सेम आपण यासारखा क्वेश्चन केलाय, किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. याला कसं लिहू शकतो आपण, बघा याला कसं लिहू शकतो की याला असं डेरिव्हेटिव्ह ऑफ, सपोज इथे लिहून घेतो मी तुम्हाला, किती तुमच्याकडे स्क्वेअर रूट आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रेस टू 1/2. याचाच हा दुसरा मिनिंग झाला. त्याचं मला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तर कसं घेता येईल, मला पहिलं पॉवर जी आहे ती समोर आणा. बघा 1/2 पॉवर समोर आली, आणि एकने पॉवर कमी म्हणजे कोण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा पॉवर एकने कमी म्हणजे किती, -1/2. आपण केलेलं आहे मागं, कसं आहे तरी इनटू. परत बघा एक्स स्क्वेअर, आता मध्ये ब्रॅकेट मध्ये कोण आहे तुमच्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 0. तर टोटल जर कॅल्क्युलेशन केलं मी, तर किती तुमच्याकडे 1/2. बघा हा जो मायनस पॉवर आहे ती खाली येतो, 1 किती झालं तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रेस टू किती 1/2 इनटू. आता किती 2x. आता व्हॅल्यू काढूया पहिली व्हॅल्यू, एफ एक्स ऍट कोणत्या पॉईंटवर 3,4 पॉईंटवर. त्याला पुट करूया 1/2 इंटू 1. आता इथं बघा हा 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट आहे. जर मी याची व्हॅल्यू काढली तर किती, बघा 1/2 म्हणजे कोण, स्क्वेअर रूट. तर किती तुमच्याकडे 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. बघा परत मी सांगतो, याचाच मिनिंग काय होतो तुमच्याकडे, याचाच मिनिंग होतो स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कारण त्याच्यावरती कोण आहे 1/2 इंटू. परत 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती, बघा तुमच्याकडे एक्स ची व्हॅल्यू पुट केली किती 2. तर आता व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, राहिलं तुमच्याकडे 2. आणि याची व्हॅल्यू किती येते, स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 5. तर तुमच्याकडे किती आला, हा एफ एक्स ऍट 3,4 इक्वल टू 2/5. ठीक आहे. सिमिलरली काढायचं आपल्याला थर्ड व्हॅल्यू, एफ वाय ऍट एक्स वाय इक्वल टू. तर किती तुमच्याकडे परत 1/2 पॉवर समोर आला, बघा याच फंक्शनचा काढायचा आपल्याला, 1/2 समोर आला, किती तुमच्याकडे परत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रेस टू -1/2 आला. ठीक आहे. आता बघा पुढचा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. तर टोटल कॅल्क्युलेशन केलं मी 1/2 इंटू 1, हा खाली आला तुमच्याकडे काय झाला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या होलचा किती पॉवर 1/2 इंटू 2y. हा 2 इथं पण कॅन्सल करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आता कॅन्सल केला, आता आपल्याला कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे, तर बघा कोणत्या पॉईंटवर काढायचं, एफ वाय ऍट किती 2,3 वर काढायचं. तर पुट करा, बघा हा असतो तुमच्याकडे एक्स आणि हा असतो वाय. सॉरी आपण 3,4 वर काढतोय. तर 3,4 वर काढा, आता किती पुट करा तुमच्याकडे, आता राहिलं काय तुमच्याकडे कॅल्क्युलेशन करून, हा वाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर राहिला. ठीक आहे. तर पुट करा व्हॅल्यू, बघा वाय ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 4 अपॉन आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 4 अपॉन 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे किती, 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16, स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे किती 5. आता हे व्हॅल्यू आली तुमच्याकडे थर्ड. आता फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे, बघा फॉर्म्युला, आता फॉर्म्युला पुट करू आपण या व्हॅल्यू. तर पहिली व्हॅल्यू काय आली आपल्याकडे, एफ ऑफ 3,4. दुसरी आली आपल्याकडे एफ एक्स ऍट 3,4. नंतर एफ वाय 3,4. पहिली बघा तुमच्याकडे एफ एक्स 3,4 ची व्हॅल्यू किती आलेली होती 2/5. नंतर हा आलेली 4/5 आणि ही जी आहे आपल्याकडे किती आले तुमच्याकडे 5. आणि नंतर इथं काय तर तुमच्याकडे अजून काय लागतं आपल्याला, एच ची व्हॅल्यू लागते आणि के ची व्हॅल्यू लागते. तर एच ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इथं, एच इक्वल टू किती 0.012 आणि -0.003. ठीक आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला पुट करून देऊया आपण इथं. इथं बघा आपण सगळ्या व्हॅल्यू काढल्यात, या आपल्याला जे फॉर्म्युल्यात लागते ते बघा फॉर्म्युल्यामध्ये पुट करून देऊया. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ किती तुमच्याकडे 3,4, ए ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 3 आणि बी ची व्हॅल्यू दिस प्लस एच ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 0.012 आणि एफ एक्स ए कॉमा बी म्हणजे काय तुमच्याकडे एफ एक्स ए कॉमा बी म्हणजे 3,4 प्लस के ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे -0.003 आणि इथं एफ वाय ऍट कोणाचं 3,4. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करूया. बघा इथं एफ ऑफ 3,4 ची व्हॅल्यू किती काढली आपण 5 प्लस 0.012 इंटू एफ एक्स 3,4 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 2/5 नंतर किती प्लस
आता बघा इथं हा दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे मायनस, तर मायनस किती 0.003 इंटू FY 3,4 ची व्हॅल्यू किती आहे 4/5. ठीक आहे, आता एक कॅल्क्युलेशन करून घेऊया फक्त आपण आता. 5 प्लस 0.012 इंटू 2/5 म्हणजे काय 5 म्हणजे 5 चा भाग जात नाही 0, तर 2/5 म्हणजे किती झालं हे 4. ओके, मायनस परत 0.003 इंटू परत सेम इथं मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला किती ना 0. तर 8 कॅल्क्युलेशन आहे. आता बघा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे 5 प्लस आता 0.12 मग किती तुमच्याकडे बघा 12 गुणिले 4 किती 12 चौक 36 आहे. मग किती संख्येनंतर पॉईंट आहे आपल्याकडे बघा 1 आणि इथं 3, मग 1 2 3 4 4 संख्येनंतर पॉईंट आहे ना 0 म्हणजे 0.0036. परत सेम तुमच्याकडे मायनस, परत सेम आता किती 3 गुणिले 8 किती येतो तुमच्याकडे 24. आता बघा किती संख्येनंतर पॉईंट आहे 1 इथं 1 आणि इथं किती 3 म्हणजे 4 संख्येनंतर पॉईंट आहे. पहिलं बघा 1 2 नंतर 0 दिला 3 झाला 0 दिला 4 झाला 4 संख्येनंतर पॉईंट आहे ना 30, मग किती तुमच्याकडे 0.0024. आता कॅल्क्युलेशन करा याचं. बघा याचं कॅल्क्युलेशन कसं येईल 5.000 चार संख्या लिहून घेऊया पॉईंट नंतर प्लस 0.00036 आणि मायनस 0.00024. तर पहिलं बघा 5.0000 प्लस आता या दोघांचं सबट्रॅक्शन करूया. 6 मधून 4 गेला 2, 3 मधून 2 गेला 1, नंतर 0.0 इक्वल टू किती तुमच्याकडं 5.0012. हे झालं तुमच्याकडे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू युजिंग डिफरन्शियल काढू शकता. तर पहिलं काय करणार तुम्ही इथं पहिलं एक बघा x ची व्हॅल्यू कसं घेणार a प्लस h, y ची व्हॅल्यू घेणार b प्लस k. इथून तुम्ही काय करणार कम्पेअर करून a आणि h ची व्हॅल्यू काढणार. इथून काय करणार तुम्ही b आणि k ची व्हॅल्यू. हे काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं फंक्शन f ऑफ x, y नंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचंय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचंय. हे काढल्यानंतर fx ऍट a, b वर व्हॅल्यू काढायची आहे, fy ऍट a, b वर व्हॅल्यू काढायची आहे, f ऍट a, b वर व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, या तिघापासून या 3 व्हॅल्यू काढल्या आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू भेटल्यात आणि त्या फॉर्म्युल्यात पुट करायचं वी गेट आन्सर. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू.